तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही अशी कच्ची केळीची सालं काढून घेतली, त्यानंतर अशा पद्धतीने मोठे मोठे त्याचे काप तयार करून घेतले, मीडियम साईजचे पण अशा पद्धतीने मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत. दोन्ही केळींच्या अशाच पद्धतीने मी काप तयार करून घेतलेले आहेत. त्याला थोडासा कोकमचा अगळ लावून घ्यायचा आहे. चिंचेचा कोळ असेल तर तो सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता. नंतर दुसऱ्या एका ताटामध्ये 3 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ, हळद आणि लाल तिखट यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला जसं हवेल त्या पद्धतीने तुम्ही मसाले यामध्ये ऍड करू शकता. चाट मसाला वापरू शकता. चांगलं मिक्स करून घ्यायचं. कच्च्या केळीचे जे काप आहेत ते अशा पद्धतीने कोट करून घ्यायचा आहे सगळा मसाला. त्यानंतर तवा चांगला तापवून घ्यायचा, त्यावर तेल पसरून घ्यायचं आणि मस्त कच्च्या केळीची कापं दोन्ही साईडने छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत. अगदी फिश फ्रायलाही मागे टाकतील अशी कच्च्या केळीची कापं लागतात. मग वाट कसली पाहताय? अशाच नवनवीन रेसिपींसाठी पटकन फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका.